नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला 32 इंच प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेला आहे। ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला 15 इंचावरती 2 खुणा करून घ्यायच्या। अशा पद्धतीने 2 पॉइंट देऊन घेतले आणि सरळ रेष ओढून घेतली। त्याच्यानंतर मग शोल्डर केव्हाही मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं। मग शोल्डर घेतलं 5.5 इंच, 5 इंचाला 2 रेषा कमी, खालच्या बाजूला परत 1 पॉइंट देऊन घेतला आणि त्याच्यानंतर मुंडा घेतला 5.25 इंच। मुंडा सुद्धा 2 ठिकाणी मोजून घेतला जेणेकरून अंतर खाली वरती होणार नाही। गळा ओपन करायचा आहे आपल्याला 2 इंचावरती आणि गळ्याची खोली आहे 9.5 इंच। तर अशा पद्धतीने बॉक्स तयार करून आणि तिथं आपल्याला गोल गळा करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग छातीचा चौथा भाग 8 इंच, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचं। नंतर मग कमरेचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1 इंच मागच्या साईडचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आणि नंतर मग फिटिंगसाठी जे काही माप आहेत ते मी आखून घेतलं। नंतर कमरेचा भाग आहे तर त्याचा मध्य सेंटर काढून 4.5 इंचाचा उभा टक्स मोजून घेतला आणि टक्स पासून वरच्या बाजूला अर्धा इंच इतकं तिरकस मी मोजून घेतलं। आणि मुंड्याचा शेप देण्यासाठी मग 1 इंच अंतर मोजून आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने मुंडा मी इथं आखून घेतला आणि 1/2 इंच खालच्या बाजूला मी मुंड्याला उतार देऊन आणि पूर्ण बॅक पार्ट मी रेडी करून आणि कटिंग करून घेतली। शोल्डरकडे थोडासा शोल्डर उतार देऊन घेतला आणि त्याच्यानंतर मग अस्तरवरती बॅक पार्ट पूर्ण अशा पद्धतीने ठेवून आणि आहे तसाच कॉपी केला, परंतु आयोगसाठी 1/2 इंच किंवा अर्धा इंच अंतर आपल्याला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। खालच्या बाजूला थोडं अंतर राहू द्यायचं आणि मग आपल्याला ते आखून घ्यायचं जेणेकरून आपल्याला खालच्या बाजूला जे काही अंतर वाढवून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला खालच्या बाजूला 1 इंच अंतर सोडून द्यायचं। पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी बरोबर मुंडा मी अशा पद्धतीने आहे तसाच आखून घेतला आणि मग पुढच्या मुंड्याचा शेप मी अर्ध्या इंचावरती देऊन घेतला। त्याच्यानंतर मग इथं मी अर्धा इंच अंतर वाढवून घेतलं। पुढचा गळा ओपन केला 2 इंचावरती आणि गळ्याची खोली आहे 7 इंच। त्याच्यानंतर तो सुद्धा बॉक्स तयार करून आणि गोल गळा आखून घेतला। नंतर मग आपल्याला खालच्या बाजूला 1/2 इंच अंतर इतकं वाढवून घ्यायचं आहे। जेव्हा आपण प्रिन्सेस कटचा टक्स देतो तेव्हा आतील भाग खोल होतो, त्याच्यासाठी मग हे 1/2 इंच अंतर खालच्या बाजूला आपल्याला वाढवून घ्यायचं। त्याच्यानंतर मग टक्स पॉइंट काढून घेत आहे मी 10.5 इंचावरती वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल। आय हुकचं अंतर सोडून मग जो काही टक्स पॉइंट आहे त्याच्यावरती 3.5 इंच अंतर मोजून आणि खालच्या बाजूला 3 इंच अंतर मोजून घेतलं आणि सरळ रेष ओढून घेतली। त्याच्यानंतर मग 2.5 इंचाचा टक्स घेतला आणि टक्स जवळ उभं अंतर घेतलं 1.5 इंच आणि अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला। इथं आपला शेप चुकतो त्याच्यासाठी मग अशा पद्धतीने मी सरळ रेष ओढून आणि प्रिन्सेस कटचा गोलाकार देऊन घेतला। त्याच्यानंतर मग आता तुमचं क्लिअर लक्षात आलेलं असेल, शोल्डर घेतलं 5.5 इंच, मुंडा घेतला 5.25 इंच, पुढचा गळा आहे 7 इंचाचा, पुढच्या गळ्याची खोली आहे 7 इंच आणि टक्स पॉइंट आहे 10.5 इंचावरती। त्याच्यानंतर मग टक्स पॉइंट जवळ आयहुकचं अंतर सोडून ते अंतर घेतलं 3.5 इंच आणि खाली घेतलं 3 इंच। 3 इंचाजवळ टक्स घेतला 2.5 इंचाचा आणि मग आपण टक्स देऊ मग इथं आपल्याला हे अंतर वाढवून घ्यायचं आहे तर ते वाढवून घेतलं मी 1.5 इंच। त्याच्यानंतर मग जे काही 1/2 इंच अंतर मोजून घेतलं ते अशा पद्धतीने तिरकस कट करून घ्यायचं। नंतर जो काही प्रिन्सेस कटचा टक्स आहे
तो अशा पद्धतीने बरोबर मोजून घ्यायचं। हे अंतर जितकं असेल सेम इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला तितकंच अंतर मोजून घ्यायचं, कारण इकडच्या बाजूला गोल आकार असल्यामुळे तिथं अंतर हे जास्त होतं, म्हणून मग दोघंही बाजूंना सेम अंतर मोजून आणि बरोबर खूण करून घ्यायची। खूण करून झाल्यानंतर मग जो काही साईड पार्ट आहे तो अशा पद्धतीने सरळ फिटिंगची रेषा ओढून घ्यायची। वरच्या बाजूला अर्धा इंच आणि खाली 1.5 इंच अंतर मी वाढवून घेतलेलं आहे। बॅक पार्ट ठेवून आणि दोघंही पार्ट सेम येण्यासाठी अशा पद्धतीने खुणा करून आणि त्याच्यानंतर मग जे काही आपण अंतर मोजून घेतलं ते अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची। बॅक पार्ट आपण आहे तसंच कॉपी केलेला आहे, म्हणून आपल्याला इथं फक्त 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं। नंतर मग जे काही मापं टाकून आपण जे काही आखून घेतलं ते पूर्ण आहे तसंच आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे। जो काही प्रिन्सेस कटचा शेप दिला ती सुद्धा मापं बरोबर आपल्याला आखून घेतलेल्या अंतरावरतीच बरोबर कट करायचं, जेणेकरून मापं वाढणार नाही। त्याच्यानंतर मग आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे। 4 फोल्ड अस्तर घेतला, वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून बॅक पार्टचा मुंडा बरोबर मोजून घेतला, तो आहे 7.5 इंच। पुन्हा एकदा मोजून घेतला तर तो आहे शिलाई मार्जिन 1.5 इंच सोडून आणि वरच्या बाजूला अर्धा इंच सोडून मुंडा बरोबर 7.5 इंच मोजून घेतला। बाही आहे 4.5 इंचाची, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 2 खुणा करून सरळ रेष ओढून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं। आता 5.5 इंचाच्या बाहीसाठी कॅप हाईट घेतली 2.5 इंच आणि ती सुद्धा अशा पद्धतीने आखून घेतली। त्याच्यानंतर जो काही मुंडा आहे 7.5 इंच तो बरोबर अशा पद्धतीने मोजून घेतला आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन सुद्धा मोजून घ्यायचं आहे। नंतर मग तुमचा जो काही दंडघेर असेल तर प्रत्येक साईजमध्ये हाच येईल असं नाही, प्रत्येक साईजमध्ये कमी जास्त असू शकतो। दंडघेर मोजून त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचं आणि ते पार्ट बरोबर अशा पद्धतीने आखून घ्यायचे। जो काही आपण इथं मुंडा मोजून घेतला त्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि आतील अंतर 1.5 इंच येईल हे लक्षात ठेवत आपल्याला बाहीचा शेप द्यायचा। वरच्या बाजूला 1 इंच आणि 1.5 इंचावरती 2 पॉईंट द्यायचे। 1.5 इंचावरती आपल्याला बाहीचा मागच्या साईडचा शेप द्यायचा आणि 1 इंचापासून पुढच्या साईडचा शेप देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर जी काही बाही आपण आखून घेतली ती परफेक्ट कटिंग करून घ्यायची। पुढच्या बाजूचा जो काही खोलगट आकार आहे तो सुद्धा आपल्याला बरोबर लगेचच कट करून घ्यायचा आणि बाही आपल्याला मोजून आणि चेक करून बघायची। वरच्या बाजूचं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि बाही बरोबर इथं मी मोजून घेतली तर ती अगदी परफेक्ट आलेली आहे। तर अशा पद्धतीने 32 इंच प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवरती अगदी सोप्या पद्धतीत कटिंग करून घेतलेली आहे। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणारे नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, अगदी परफेक्ट फिटिंग आणि खूप छान असा हा ब्लाऊज तयार होईल। याचा शिलाईचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करेन।